या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आदित्य पारूला म्हणत असतो, पारू पारू काय चाललंय? वर्षातला आज सर्वात मोठा सण आहे दिवाळीचा आणि त्यात हे लेकरू लहान आहे अगं तो. अगं त्याने तुला कंदील बनवायला मदत केली होती ना, मग आता त्याला फटाके पाहिजेत. मग का अडवतेस त्याला? ते काहीही नाही, उडू देत त्याला फटाके. पारू लगेच आदित्यला एका बाजूला घेते आणि आदित्यला म्हणते, असं काय करताय तुम्ही? अहो फटाक्यांमुळे खर्च वाढेल ना, तेवढं नका करूस. यावर आदित्य म्हणतो, पारू तुला एकटीलाच संसाराची गणिते जमतात का? मला काही जमतच नाही का? मला पण संसार करता येतो हा. यावर पारू म्हणते, हो का? ठीक आहे, मग बाजारात जाऊन बघा ना, बराबर डाळ तांदळाचे भाव कळतील. चाललेत मोठे 1 किलो खसखस आणायला. यावर आदित्य म्हणतो, कळू देत, काय कळायचं ते मला कळू देत. त्यानंतर आदित्य त्या मुलाला घेऊन फटाके आणायला जात असतो. यावर पारू आदित्यला अडवते आणि म्हणते, पैसे आहेत ना तुमच्याजवळ? यावर आदित्य म्हणतो, मी आपल्या मालकाकडून दिवाळीचा ॲडव्हान्स घेतलाय. ही आपली पहिली दिवाळी आहे, काहीही झालं तरी जोरात साजरी करायची. हे ऐकून पारूला खूप आनंद झालेला असतो. दुसरीकडे अहिल्याने साडी बाहेर काढलेली असते आणि त्या साडीवर प्रेमाने हात फिरवत असते. ॲक्च्युली ती साडी आदित्यने अहिल्यासाठी आणलेली असते. ती साडी बघून अहिल्याला आदित्यबरोबरचे काही क्षण आठवत असतात. श्रीकांत म्हणत असतो, तुझ्या चेहऱ्यावर हा आनंद फक्त आदित्यने साडी दिल्यावरच दिसतो. त्यावर अहिल्या हसूनच म्हणते, हे बघ, मुलाने एक साधी प्रेमाने स्माईल जरी दिली तरी सुद्धा ते ना माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं गिफ्ट असतं. आणि ही तर साडी आहे आणि हे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं गिफ्ट आहे. हे सगळं अहिल्याला आठवत असतं. तेवढ्यातच तेथे श्रीकांत येतो. श्रीकांत अहिल्याच्या खांद्यावरती हात ठेवतो. श्रीकांत म्हणतो, काय ग, आदित्यची आठवण येते आहे ना? अहिल्या म्हणते, कोणी सांगितलं तुला? श्रीकांत म्हणतो, अगं कुणी सांगायला कशाला पाहिजे, मी ओळखतो की तुला. ही साडी गेल्या वर्षी दिवाळी करता आदित्यने तुझ्यासाठी घेतली होती ना? यावर अहिल्या हो असं म्हणते. श्रीकांत म्हणतो, ही साडी नेसणार आहेस आज? अहिल्या म्हणते, नाही. पुढे अहिल्या म्हणते, इनफॅक्ट मी आदित्यने दिलेल्या सगळ्या साड्या कपाटातून काढून टाकायला सांगितल्या आहेत. यावर श्रीकांत म्हणतो, अहिल्या काय बोलतेस तू हे? अगं आदित्यने किती प्रेमाने ह्या सगळ्या साड्या घेतल्या तुझ्याकरता. अगं नको असं करूस, आपल्या मुलावर एवढा राग चांगला नाही आहे अगं. यावर अहिल्या म्हणते, कोण मुलगा? श्रीकांत, त्याने माझ्याबरोबर जे केलंय ना, त्यानंतर मी त्याला साधा मुलगाही मानत नाही. अहिल्याशी बोलत असताना श्रीकांतच्या मोबाईलवर एक मेसेज येतो. श्रीकांत लगेच आपला मोबाईल ओपन करून तो मेसेज रीड करतो. तो मेसेज बघून श्रीकांतला खूप मोठा धक्का बसतो. श्रीकांत म्हणतो, मला अंदाज होताच, शेवटी जे घडायला नको होतं तेच घडलं. यावर अहिल्या म्हणते, काय झालंय? श्रीकांत म्हणतो, अहिल्या, आपल्या कंपनीचे सगळे शेअर्स धडाधड कोसळत आहेत. अहिल्या म्हणते, कशामुळे? श्रीकांत म्हणतो, मला वाटलंच होतं असं होणार आहे म्हणून. पुढे श्रीकांत म्हणतो, तू आदित्यला बाहेर काढलायस आणि हे सगळं मीडियाला कळलंय आणि त्यामुळे ते सगळ्यांनाच कळलंय. अहिल्या, हे बघ, जोपर्यंत आदित्य कंपनीमध्ये होता ना, तोपर्यंत तो कंपनी, इन्व्हेस्टर, ग्राहक सगळ्यांना व्यवस्थित सांभाळत होता. अर्थात आता आदित्य नाही आहे तर प्रीतम सुद्धा प्रयत्न करतोय, पण त्याचा आधीचा इतिहास बघता कुणीही त्याच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही आहे. सगळे इन्व्हेस्टर कंपनीतून पैसा काढून घ्यायचं म्हणतायत आणि याचमुळे सगळे शेअर्स कोसळत आहेत. श्रीकांत अहिल्याला म्हणतो, अहिल्या प्लीज, हा हट्ट सोड तुझा. अगं आपल्या कंपनीला पुन्हा सावरायचं जर असेल ना, तर आदित्यला परत बोलवायलाच हवं. अहिल्या लगेच म्हणते, नाही, ते कधीच शक्य नाही आणि ही कंपनी मी कुणाच्याही जीवावर नाही उभी केलेली. माझ्या आयुष्याची 20 वर्ष घातलेत मी या कंपनीला आणि श्रीकांत, कुणा एकामुळे कंपनी चालत नाही. श्रीकांत म्हणतो, मला पटतंय तुझं म्हणणं, परंतु अहिल्या मला एक सांग, इन्व्हेस्टरला कोण समजवणार आहे? अहिल्या म्हणते, काहीही कोणाला समजायची गरज नाही आहे. ज्यांना जायचं असेल ते जातील. हे साम्राज्य मी उभं केलंय आणि ते कसं सावरायचं ते मला चांगलंच माहिती आहे. दुसरीकडे प्रीतम आणि प्रिया आदित्यला भेटण्यासाठी एका चाळीमध्ये आलेले असतात. ते दोघेही जात असताना प्रीतम खाली न बघता चालत असतो. प्रीतमचे पूर्ण पाय चिखलामध्ये जातात आणि त्याच्या पायांना पूर्णपणे चिखल लागतो. प्रिया प्रीतमला म्हणत असते, प्रीतम काय आहे हे सगळं? अहो किती चप्पल घाण झाली आहे तुमची. अहो प्रीतम, बघून चालायचं ना. त्यानंतर प्रिया म्हणते, बरं तिकडे पाणी आहे, आपण धुवून घेऊया.
असं म्हणून प्रिया त्याला तेथे घेऊन जाते. प्रीतम नको असं म्हणत असतो तरी सुद्धा प्रिया म्हणत असते की असं जाणार आहे का दादाकडे. तेथेच बाजूला एक नळ असतो आणि त्या नळावरती बायका पाण्यासाठी भांडणं करत असतात. प्रिया आणि प्रीतम तेथे येतात. प्रिया तेथे त्या बायकांजवळ जाते आणि म्हणते, ताई थोडं पाणी हवं होतं, घेऊ का. एक बाई म्हणते नाही. प्रिया म्हणत असते, अहो ऐकून तर घ्या. प्रीतम लगेच प्रियाला बाजूला खेचतो. प्रीतम म्हणतो, अगं बघतेस ना ते किती भांडतायत ते. अगं प्रिया नको तिकडे जाऊस ग. प्रीतम प्रियाला नळावर जायला अडवत असतो परंतु प्रिया पुन्हा त्या बायकांजवळ जाते आणि म्हणते, अहो पाय चिखलात बुडालाय, मला थोडं पाणी देताय का. यावर एक बाई म्हणते, एकतर पाणी नाही प्यायला आणि आली मोठी चप्पल धुवायला. तुला जर चप्पल धुवायची असतील ना तर नंबर लावून चप्पल धुवू. प्रिया सुद्धा त्या बायकांशी वाद घालत असते. एवढ्यातच प्रीतम तेथे येतो आणि प्रीतम प्रियाला तेथून घेऊन जातो. तेवढ्यातच तेथे 2 गुंड येतात. ते गुंड म्हणत असतात, आपल्या चाळीत हे नवीन फुलपाखरू कधी आलं. असं म्हणत ते दोघेही आदित्य आणि प्रियाजवळ येतात. आदित्य प्रियाला म्हणत असतो, आपण दादा आणि पारूला भेटायला आलो आहे, आपण ॲड्रेस शोधू आणि त्यांना पहिलं भेटू. असं म्हणून दोघेही निघत असतात. एवढ्यातच ते दोन्ही गुंड त्यांच्या समोर आलेले असतात. त्यातील एक गुंडा त्या दोघांनाही अडवतो आणि म्हणतो, पाहुणं कोणत्या गावचं म्हणायचं. प्रीतम म्हणतो, नाही आम्ही गावचे वगैरे नाही आहोत, आम्ही इथलेच आहोत. तो गुंड म्हणतो, असं होय, नाही म्हणजे तुमच्यासारखी सुंदर माणसं लक्षात राहतात ना. असं म्हणून तो प्रियाजवळ बघत असतो. प्रीतम त्या गुंडाला म्हणत असतो, ए तू ना. परंतु प्रिया प्रीतमला अडवते. तो गुंड दुसऱ्या गुंडाला म्हणत असतो, काय पक्या बरोबर आहे की नाही. त्यानंतर तो गुंड पुन्हा प्रियाजवळ बघून म्हणत असतो, आपल्या चाळीत एवढं सुंदर माणूस बघितलाय का कधी तू. त्यानंतर तो गुंड प्रियाला म्हणतो, काय मॅडम कुठल्या गिरणीचं पीठ खाता हो तुम्ही. नाही म्हणजे आम्हाला पण सांगा, आम्ही पण खातो मग. हे ऐकून प्रीतमला खूप राग येतो परंतु प्रिया प्रीतमला अडवत असते. प्रिया म्हणत असते, प्रीतम आपण इथे दादा आणि पारूला भेटायला आलोय. ही लोक जरा विचित्रच वाटतायत. आधीच आपण इथले नाही आहोत, आत्ता इथे नको, आपण शांतच राहूयात. त्यानंतर तो गुंड म्हणतो, काय झालं पाहुणं, राग आला वय. तेवढ्यातच एक माणूस येऊन त्या गुंडाला म्हणतो की तुला आत्ताच्या आत्ता युनियनच्या मीटिंगमध्ये बोलवलंय. असं म्हणून तो त्या गुंडाला घेऊन जातो. तो गुंड सुद्धा प्रियाकडे बघून भेटू थोड्या वेळात असं म्हणून तेथून निघून जातो. प्रीतम त्या गुंडांच्या मागून जात असतो परंतु प्रिया त्याला अडवते. प्रीतम म्हणतो, का अडवलंस तू मला. अरे मी दाखवलं असतं ना यांना आपण कोण आहोत ते. प्रिया म्हणते, अरे प्रीतम किती विचित्र माणसं आहेत तिकडे. या सगळ्यात आदित्यदादांचा पत्ता कसा लागणार आहे काय माहीत. प्रीतम म्हणतो, तू काळजी नको करूस, होईल सगळं व्यवस्थित. त्यानंतर तेथे 2 मुलं खेळत असतात. प्रिया त्या मुलांना बघते आणि त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते, बाळा तुझं नाव काय. तो मुलगा म्हणतो, माझं नाव प्रतीक आहे. प्रिया म्हणते, प्रतीक मला सांग ना, इकडे चाळीत कोणी नवीन राहायला आलंय का रे, कोणी नवरा बायको. तो छोटा मुलगा म्हणतो, तुम्ही कोण मोठे साहेब लागलेत का. मी विचारलं आणि मी लगेच सांगितलं. त्यानंतर प्रीतम म्हणतो, हे बघ आम्हाला फक्त एवढंच सांग, इकडे कोणी नवीन जोडपं राहायला आलंय का. त्यानंतर तो मुलगा म्हणतो, अच्छा म्हणजे तुम्ही पत्ता विचारताय का. प्रिया म्हणते, हां. प्रतीक म्हणतो, एक काम करा, पहिलं खेळून दाखवा, नंतर तुम्हाला पत्ता सांगतो. प्रीतम म्हणतो, काय टाइमपास आहे, चल प्रिया. परंतु प्रिया प्रीतमला नको थांब म्हणून सांगते आणि ती प्रीतमला खेळायला सांगते. प्रीतम खेळतो. त्यानंतर ती मुलं प्रिया आणि प्रीतमला एक ॲड्रेस सांगतात. त्या ॲड्रेसवर प्रीतम आणि प्रिया जातात. परंतु त्या मुलाने प्रिया आणि प्रीतमला चुकीचा ॲड्रेस दिलेला असतो. आदित्य बाहेर येणार म्हणून प्रीतम बाजूला एका ठिकाणी लपून राहतो. दरवाजा वाजवल्यानंतर एक माणूस आतून बाहेर येतो. प्रीतम लगेच त्याला घट्ट मिठी मारतो आणि म्हणत असतो, दादा 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 किती मिस केलं मी तुला, तुझ्याशिवाय करमत नव्हतं अरे मला. प्रिया प्रीतमला आवाज देत असते. त्यानंतर प्रीतम म्हणत असतो, फायनली तू. असं म्हणून तो त्या माणसाच्या समोर जातो आणि पाहतो तर काय, तो आदित्य नसतोच. तो माणूस म्हणत असतो, मी कार्यकर्ता आहे, मी लोकांना मदत करायला तयारच असतो, तुझा काय प्रॉब्लेम आहे तो मला फक्त सांगा. प्रीतम म्हणतो, प्रॉब्लेम काही नाही आहे, आदित्य कुठे इथे राहतो का. त्यावर तो माणूस म्हणतो, इकडे पुढे जाऊन विचारा, कोणीही सांगेल तुम्हाला. त्यानंतर प्रिया म्हणते, काय आहे हे प्रीतम, चला आत्ता शोधू पुन्हा. पारू इकडे फुलांचे हार बनवत असते. तेवढ्यातच आदित्य आणि तो मुलगा बाजारातून येतात. तो मुलगा पारूला म्हणतो, पारूताई तुझ्यापेक्षा ना आदित्य दादाच चांगला आहे.
अगं बघ ना, त्याने माझ्यासाठी किती सारे फटाके आणले आहेत ते. असं म्हणून तो मुलगा सगळे फटाके काढून पारूला दाखवत असतो. आदित्य म्हणत असतो थँक्यू. पारू मात्र खूप आनंदाने आदित्यकडे बघत असते. पारू म्हणते बाप रे, एवढे सगळे फटाके, वा वा वा, मज्जा आहे बुवा एका मुलाची. माझ्या धनीने सर्व पैसे खर्च केले वाटतं. काय हो धनी, सामानाची यादी दिली होती ना, सामान कुठे आहे? ती सगळे पैसे फटाक्यामध्ये संपवले. यावर आदित्य म्हणतो बस काय, माझ्या बायकोने सांगितलंय आणि ते सामान मी आणणार नाही. सगळं व्यवस्थित सामान आणलेलं आहे आणि तेही पाव किलोच. आणि हा, खसखस अजिबात आणलेली नाहीये हा पारू. यावर पारू म्हणते का ओ का, 1 किलो खसखस आणणार होतात ना, मग का नाही आणलं? आदित्य म्हणतो अगं तू वेडी आहेस का, खसखस केवढा महाग आहे माहिती आहे का तुला? हां, पण मी बदाम आणलेत. पारू रागानेच आदित्यकडे बघू लागते. आदित्य म्हणतो हां, पण थोडेसेच आणलेत. पारू म्हणते बरं बरं, चला म्हणजे माझ्या धनींना बाजाराचा भाव समजला म्हणायचं. दामिनी इकडे दिशाकडे आलेली असते. दामिनी म्हणत असते का ग, मला का बोलवलं? दिशा दामिनीला खाली बसवते आणि म्हणते मला सांगा, ते प्रिया प्रीतम शॉपिंगला गेले आहेत ना कधीपासून? यावर दामिनी म्हणते हो, ते दोघे इतका वेळ बाहेर जातात. कुठे जातात, इतका वेळ का लागतो, हे तुम्ही कधीही त्यांना नाही विचारत का? यावर दामिनी म्हणते हो ग, तू म्हणतेस ना ते बरोबर आहे, म्हणजे ते शॉपिंगला गेले आहेत. अगं लक्ष्मीपूजनाच्या शॉपिंगला गेले आहेत, परंतु आत्तापर्यंत यायला हवे होते. अगं नाही आलेत अजून. तेवढ्यात दामिनी म्हणते 1 मिनिट, तू बघ 1 साडीवर 5 साड्या फ्री असा सेल होता, तिकडे गेली होतीस. तशी ती प्रिया मला चुकवून 1 साडीवर 10 साड्या फ्री अशा कुठेतरी सेलमध्ये नाही ना गेली आहे. यावर दिशा म्हणते गप्प बसा, अहो तुम्हाला फक्त सेलचंच कसं पडलेलं असतं. दामिनी म्हणते अगं मग कुठे जाणार? अगं ते शॉपिंगला तर गेले आहेत ना. यावर दिशा आपला मोबाईल समोर करते आणि म्हणते हे बघा. दामिनी तो फोन घेते आणि बघते आणि म्हणते शी, ही कोण भिकारडी माणसं आहेत. असं म्हणून दामिनी तो मोबाईल पुन्हा दिशाकडे देते. दिशा म्हणते नीट बघा. दामिनी पुन्हा मोबाईल घेऊन बघू लागते. दामिनी जोरानेच म्हणते प्रीतम प्रिया. अगं दिशा, काय अवतार आहे हे? दिशा म्हणते त्या आदित्य आणि पारूला हे दोघे भेटायला गेले आहेत. त्या भिकारड्यांना मॅच करायचं म्हणून यांनी पण बघा स्वतःचा काय अवतार करून घेतलाय तो. एक सासू मॉमच्या विरोधाला न जुमानता ते दोघेही आदित्य आणि पारू बरोबरचं रिलेशन मेंटेन करतायत, अगदी व्यवस्थित. तुम्ही ना आता एक काम करा, तुम्ही हे फोटो जाऊन तुमच्या वहिनींना दाखवा. त्यांना पण कळू देत त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या विरोधात जाऊन आदित्य आणि पारूला अजूनही जाऊन भेटतायत आणि त्यांचं अजिबात काहीही ऐकत नाही आहेत. यावर दामिनी म्हणते चालेल. अगं दिशा, पण किती स्मार्ट आहेस तू, ऐन दिवाळीत या घरात बॉम्ब फोडतेस. दिशा म्हणते असं काहीच नाहीये, अहो अजून खूप बॉम्ब फुटणार आहेत, तुम्ही फक्त बघतच राहा. एक एक बॉम्ब फुटेल तसं त्या अहिल्याला वेळ लागत जाणार. दामिनी म्हणते म्हणजे दिवाळी नक्की धूमधडाक्यात साजरी होणार. असं म्हणून दामिनी खूप खुश होत असते. दिशा म्हणते आता बघत काय बसलायत, मी तुमच्या मोबाईलवर लगेच फोटो पाठवते, जा लवकर. असं म्हणून दिशा दामिनीला अहिल्याजवळ पाठवते. दुसरीकडे प्रीतम आणि प्रिया आदित्य आणि पारूचा ॲड्रेस शोधत असतात. तेवढ्यातच समोरून एक मुलगा येतो. प्रीतम त्याला विचारतो आदित्य इथे? तेवढ्यातच तो मुलगा म्हणतो आदित्य दादा. प्रीतम हो असं म्हणतो. तो मुलगा म्हणतो तुम्ही 2 मिनिटं इकडे थांबा, मी लगेच त्याला घेऊन येतो. हे ऐकून प्रिया आणि प्रीतम मात्र खूप खुश होतात. तो मुलगा आदित्यच्या घरी जातो आणि म्हणतो आदित्य दादा, बाहेर तुम्हाला कोणीतरी भेटायला आलंय आणि तो मुलगा तुम्हाला ओळखतो असं बोलतोय. यावर आदित्य म्हणतो माझ्या ओळखीचा, असा कोण आहे? पारू म्हणत असते जाऊन बघून या. आदित्य म्हणतो तू पण चल बरं. असं म्हणून दोघेही बाहेर निघतात. आदित्य आणि पारू बाहेर येतात. तेवढ्यातच समोर बघतात तर प्रीतम आणि प्रिया आलेले असतात. दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात. प्रिया सुद्धा पारूला घट्ट मिठी मारते. एकमेकांना भेटून चौघेही खूप खुश झालेले असतात. प्रीतम आदित्यला म्हणत असतो तुमच्याशिवाय दिवाळीच इमॅजिन होत नव्हती. हा, ते घर खायला उठलं होतं यार, जिवंत आहे की नाही ते कळत नव्हतं. मग म्हटलं त्यांना भेटायचं आणि आलो भेटायला. तेवढ्यातच तो छोटा मुलगा आदित्यला बोलवायला येतो. तो मुलगा म्हणत असतो दादा चल ना. प्रीतम त्या मुलाला बघतो आणि म्हणतो हा कोण छोटा पॅकेट? तो मुलगा म्हणतो ओये,
छोटा पॅकेट कोणाला म्हणालास? मी छोटा पॅकेट तर तुम्ही काय मोठा पॅकेट आहात काय? यावर प्रीतम हसत असतो. प्रीतम म्हणतो, अरे केवढं बोलतो हा, पण आहे कोण? यावर पारू म्हणते, गोपाळ नाव आहे याचं, शेजारीच राहतो, अगदी गणीसारखा आहे, गोड मुलगा आहे एकदम. नित्य म्हणत असतो, प्रीतम आई कशी आहे? म्हणजे तिची तब्येत बरी आहे ना? अहिल्या इकडे आपल्या रूम मध्ये येते. ती श्रीकांतला विचारत असते, श्रीकांत तुला प्रिया किंवा प्रीतमचा फोन आला होता का? म्हणजे ते शॉपिंगला गेले आहेत, पण आता बराच वेळ झाला त्यांना जाऊन, एव्हा ना यायला हवे होते. श्रीकांत मनातच म्हणतो, हे दोघे नक्कीच आदित्य आणि पारूला भेटायला गेले असणार आणि त्यांना भेटल्यावर रमले असतील तेथेच, त्यामुळे इतका वेळ झालाय हे कळलंच नसणार त्यांना. पण आता काय करायचं? अहिल्याला काय उत्तर देणार आहे मी? अहिल्या म्हणते, श्रीकांत काय रे? श्रीकांत म्हणतो, अरे हा मगाशीच त्यांचा फोन येऊन गेला, मी सांगायला विसरलो ॲक्च्युली. अहिल्या म्हणते, मग काय म्हणाले ते? श्रीकांत म्हणतो, खरं तर त्यांची खरेदी कधीच झाली आहे, पण अचानक मूवीला जायचा प्लॅन ठरला त्यांचा. मग मूवीला गेलेत ना, उशीर होईल कदाचित त्यांना. अहिल्या म्हणते, ठीक आहे असू देत, त्यांना पण एन्जॉय करू देत त्यांची लाईफ. इतक्यात दामिनी धावतच येते इथे आणि म्हणते, वहिनी. अहिल्या म्हणत असते, अगं काय झालं, एवढी धावत काय येतेस? दामिनी म्हणते, तुम्हाला माहिती आहे का प्रीतम आणि प्रिया कुठे गेलेत हे? अहिल्या श्रीकांत जवळ बघते आणि म्हणते, मूवीला गेले आहेत. श्रीकांत म्हणतो, हो आताच सांगितलं ना मी. दामिनी म्हणते, हो का? दामिनी म्हणते, मला सांगा चाळीत दाखवतायत का मूवी? हे ऐकून अहिल्याला धक्काच बसतो. अहिल्या श्रीकांतकडे बघू लागते. आजचा हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.